आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलनेस अँड सराफ हडपसर पुणे। जमिनीमध्ये बांधलेल्या टाकीतून पाणी काढताना पाय घसरून एका वाहतूक पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू झालाय। ही घटना कदमवाग वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील गाईचा गोठा परिसरात उघडकीस आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये भाग्यश्री प्रकाश कदम या मृत्युमुखी पडल्यात। या प्रकरणी त्यांचे पती प्रकाश बाबूराव कदम यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे। प्रकाश कदम हे पुणे शहर पोलीस दलात गेले 9 वर्षापासून कार्यरत होते। सध्या ते विमानतळ वाहतूक विभागात कर्तव्य बजावत आहेत। प्रकाश कदम हे पत्नी भाग्यश्री आणि मुलगा प्रणय यांच्यासोबत कदमवाग वस्ती परिसरात राहत होते। भाग्यश्री हा नेहमीप्रमाणे सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास अंगणात पाणी मारण्यासाठी गेल्या होत्या। तेव्हा टाकीतून पाणी काढताना त्यांचा तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडला। त्यांच्या शेजारी राहत असलेल्या महिलेला भाग्यश्री यांनी नेहमीप्रमाणे अंगणात पाणी न मारल्याचं दिसलं नाही, म्हणून त्यांनी भाग्यश्री यांना आवाज दिला। यानंतर परिसरात शोधला असता त्यांना भाग्यश्री आढळून आल्या नाही। त्यानंतर त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ पाहिलं असता त्यांना पाण्याच्या टाकीजवळ एक चप्पल आणि बकेट पडलेली आढळून आली। संशय आल्याने शेजारच्या महिलेने या घटनेची माहिती ताबडतोब भाग्यश्री यांचे पती प्रकाश यांना सांगितली। यानंतर ते तातडीने खाली आले, पाहणी केली असता तेव्हा भाग्यश्री या टाकीत पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या। यानंतर भाग्यश्री यांना नागरिकांच्या मदतीने टाकीतून बाहेर काढून तात्काळ लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र येथील डॉक्टरांनी भाग्यश्री यांना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत धुंडे, लोणी काळभोर। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।